सो हॅलो गाईज, वेलकम टू अनादर व्हिडिओ. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण याच्यामध्ये आपण एक AI वेबसाईट बघणार आहे जी की तुम्हाला रिअल लाईफमध्ये भरपूर यूज होईल. आता ही वेबसाईट कोणासाठी यूजफुल ठरू शकते, जे की जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुम्ही नॉर्मली AIचा यूज करत असाल तुमच्या कामाचे स्पीड वाढवण्यासाठी, तर ही वेबसाईट तुमच्यासाठी नक्कीच 100% हेल्पफुल असणार आहे. कारण तुम्ही या वेबसाईटचा यूज ना महिन्यातून कमीत कमी 8-10 वेळेस तरी करणार. तर प्रॉब्लेम काय होता की जेव्हा आपल्याला AI टूल्स लागायचेत ना, समजा रिझ्यूम मेकर असेल त्याच्यानंतर किंवा PPT बनवायचे आपल्याला, तर त्याच्यावेळेस काय व्हायचं की आपण जेव्हा सर्च करायला जायचो ना, त्याच्यामध्ये 15-20 मिनटं सर्च करण्यातच निघून जायचे आणि आपल्याला जे रिक्वायर्ड आहे, जे गरजेचं टूल्स आहे ते सापडत नव्हतं. तर मला असं वाटलं की मला जो प्रॉब्लेम येतो तसा भरपूर जणांना येत असेल, त्याच्यामुळे या प्रॉब्लेम एक सोल्युशन काढायचं ठरवलं मी आणि त्याच्यामुळेच ही वेबसाईट बनवली आहे. तर नॉर्मली या वेबसाईटमध्ये काय असणार ते आपण बघूया. सो लेट्स गो ऑन दिस स्क्रीन. सो नॉर्मली स्क्रीन आल्यानंतर तुम्हाला असा काहीतरी व्ह्यू दिसेल. त्याच्यामध्ये की सुरुवातीला दिसेल प्रथम AI हब, हे लोगो आहे आणि इकडं जो दिसतो त्याला फेविकॉन म्हणतात. त्याच्यानंतर आपल्याला इथं होम दिसेल, अबाउट दिसेल, AI टूल्स, वेब डेव्हलपमेंट, कॉन्टॅक्टस. आता हे 1 बाय 1 आपण सगळं बघणार आहे. नेमकं याच्यामध्ये काय काय बघायला भेटणार आहे. सुरुवातीला दिसतं वेलकम टू प्रथम AI बूस्ट युअर वर्किंग स्पीड. म्हणजे नॉर्मली AI टूल्स आपल्याला लवकर भेटल्यावर तुमचं स्पीड जे आहे ते म्हणजे शोधाशोध कमी होणार आहे आणि एकाच ठिकाणी तुम्हाला जे डे टू डे लाईफमध्ये टूल्स लागतात ते सगळे एका ठिकाणी भेटणार. त्याच्यामुळे ही एक टॅगलाईन बनवली मी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट एक वेलकम टू अवर वेबसाईट सर्व्हिस, ते की आपण बघणारच आहे पुढं. पहिल्यांदा आपण बघूया AI टूल्स कोणते कोणते टाकले ते मी. सुरुवातीला जर तुम्हाला PPT बनवायची असली तर PPTसाठी आपण भरपूर सारं शोधतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा PPTला प्रेफरन्स दिला आणि PPTचा टूल्स घेतलेला आपण. नॉर्मली हाऊ टू यूजमध्ये मी यूट्यूब व्हिडिओ ॲड करणार होतो, परंतु त्याला टाईमच नाही भेटला. यूट्यूब व्हिडिओ याच्यात ॲड नाही केलेले, ते नंतर मी करेल. क्रिएट नवं गेले, इथं तुम्ही बघू शकतात मी एवढे सगळे प्रेझेंटेशन याच्यामधून बनवले होते. त्याच्यामुळे भरपूर यूजफुल टूल्स आहे जिथं की तुम्ही कमीत कमी 2-3 मिनटामध्ये कसलं पण प्रेझेंटेशन बनवू शकतात. जर तुम्ही फर्स्ट टाईम लॉग इन करत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये लॉग इन करावं लागेल. त्याच्यामध्ये साइन इन विथ गुगल करायचं, साइन इन विथ गुगल ते केल्यानंतर नॉर्मल तुमच्यासाठी ओपन होईल. इथं काही टाकलं तर आपण सुरुवातीला एक एक्झाम्पल म्हणून एक्सप्लेन द टाइप्स ऑफ इनहेरिटन्स एक एक्झाम्पल म्हणून घेतलं ते इनहेरिटन्स. तरी पण त्यांनी क्लिअर करून घेतलेलं आहे आपली इनहेरिटन्स स्पेलिंग चुकली होती. त्याच्यामध्ये भरपूर सारे इनहेरिटन्सचे टाईप त्यांनी एक्सप्लेन केलेलं आणि कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला एक थीम सिलेक्ट करायची येते. तिथे आपण भरपूर प्रकारच्या थीम तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात. नॉर्मली एक केली आपण एक्झाम्पलसाठी. त्याच्यानंतर जनरेटवर क्लिक केलं. आता बघूया आपली किती टायमात वेबसाईट बनते, प्रेझेंटेशन PPT किती टायमात बनते आपण बघूया लगेच. तर नॉर्मली आपण बघितलं एक एक्झाम्पल बघितलं, इनहेरिटन्सची PPT बनवायला गेलो. आपल्याला 1 ते 2 मिनटात इथं सगळं एक्झाम्पलसहित फोटोसहित PPT तयार झाली आपल्याला. याच्यामध्ये आपण चेंजेस देखील करू शकतो. नॉर्मली याच्यावर क्लिक करून याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे असेल तर करू शकतो. आपल्याला एखादी कन्सेप्ट जर समजून घ्यायची असेल तर त्यासाठी पण ही जी वेबसाईट आहे ती खूप इम्पॉर्टंट ठरू शकते तुमच्यासाठी. आता बघू शकतो आपण की 1-1.5 मिनटामध्ये आपल्याला एक वेबसाईट बनवून भेटलेली फार कन्क्ल्युजनपर्यंत सगळं. त्याच्यामध्ये आपल्याला सगळे इनहेरिटन्सचे टाईप्स आहे जे की तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही कॉम्प्युटर रिलेटेड स्टुडंट असाल, PCS MCS वाले. तर अशा पद्धतीने आपलं पहिली जे टूल्स आहे ते बघितलं आपण. त्याच्यानंतर परत बॅक आहे, आपण आपल्या वेबसाईटवर जाऊया. हे पहिलं टूल्स बघितलं. त्याच्यानंतर दुसरं जे टूल्स घेतलं आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही एखाद्या प्रेझेंटेशनसाठी प्रिपेअर करत असाल किंवा जॉबसाठी प्रिपेअर करत असाल तर हे टूल्स तुमच्यासाठी 100% यूजफुल आहे. कारण इथं तुम्ही गेले ना तर याच्यामध्ये फ्री कोच म्हणून योडली नाव आहे ॲप्लिकेशनचं, फ्री आहे एकदम. त्याच्यामध्ये तुम्ही ना ट्राय फॉर फ्रीवर क्लिक करून हे नक्कीच तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. त्याच्यामध्ये नॉर्मली काय होतं की तुम्ही तुमचं जे प्रिपरेशन केलेलं आहे त्याच्यात इथं प्रॅक्टिस करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल की तुम्ही वर्ड कोणते रिपीट करताय, मिस्टेक काय करतात. त्याच्यामुळे तुम्हाला एक कोच म्हणून ती वेबसाईट काम करते जी की खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा ती आपल्या कॉलवर नव्हती, म्हणजे इंडियामध्ये चालत नव्हती ती, पण आता चालते. त्याच्यामुळे तुम्ही तिचा यूज 100% करून घ्या. तुम्ही प्रिपरेशन करत असाल किंवा म्हणजे एखाद्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल तर ती वेबसाईट तुमच्यासाठी नक्कीच यूजफुल ठरेल. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टूल बघूया, जनरेट कोड इन एनी लँग्वेज. नॉर्मली तुम्ही ChatGPTवर कोड जनरेट करतात,
परंतु काय होतं ChatGPT कधी कधी आपल्याला पाहिजे तसं कोड नाही भेटत, वेगळ्याच पद्धतीचा कोड येतो. त्याच्यामुळे इथं ना आपण एक टूल्स ॲड केलेलं आहे ते की पहिल्यांदा मी जेव्हा ॲड केलं होतं ना तेव्हा त्याचं नाव बार्ड होतं, आता त्याचं नाव जेमिनी झालेलं आहे. जेमिनी म्हणजे गुगलचं एक टूल आहे ते, जसं ChatGPT आहे ना तसंच जेमिनी आहे. इथं तुम्ही कोड जनरेट करू शकतात इझिली आणि ChatGPTपेक्षा जेमिनीवर कोड एकदम बेटर चांगल्या पद्धतीने जनरेट होतं ते की मी एक म्हणजे यूज केलेलं त्याच्यामुळे मला माहिती आहे. त्याच्यानंतर दुसरं आपण पुढचं टूल जे आहे ना ते टूल्समध्ये सिम्पली जर तुम्ही एक्सेल किंवा त्याच्यावर काम करत असाल, तुम्हाला माहीत असेल की त्यासाठी फॉर्म्युल्याची गरज येते की तुम्ही 2 रो टाकल्यात त्याच्यानंतर तिसरी रो तुम्हाला त्या फॉर्म्युल्यावरून जनरेट करायची, तर तुम्हाला नक्की त्यासाठी एक फॉर्म्युला लागतो. तो फॉर्म्युला एवढे सगळे फॉर्म्युले असतात त्याच्यामध्ये की ते लक्षातच नाही राहते. हजारो फॉर्म्युले, नॉर्मली कोणता फॉर्म्युला कधी यूज करा तेच माहीत नाही राहत. त्याच्यामुळे हे एक AIचं टूल्स आहे, त्याच्यात तुम्ही फक्त तुम्हाला एक स्टेटमेंट द्यायचं की तुम्हाला पाहिजे ते काय, नेमकं कशा फॉर्म्युला पाहिजे ते टाकल्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला जनरेट होतो. तिथे जनरेट फॉर्म्युला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लॉग इनचं पेज येतं. ते सिम्पली तुम्ही साइन इन विथ गुगल करा. साइन इन केल्यानंतरच तुमची क्वेरी टाका, नाही तर आधी टाकले तर काय फायदा होत नाही, कारण नंतर पण साइन इन करावंच लागतं. त्याच्यानंतर आपलं रिझ्यूमचं बघितलं जे की इम्पॉर्टंट पार्ट आहे. रिझ्यूम बनवण्यासाठी जर वर्डमध्ये बनवायला गेलं ना तर नॉर्मली आपल्याला कधी कधी दिवस लागून जातो तर रिझ्यूम बनवून नाही होत. त्याच्यामुळे इथं गेलं ना तर इझिली रिझ्यूम फक्त बिल्ड माय रिझ्यूम गेले तुम्ही. जर फर्स्ट टाईम असेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जीमेलने लॉग इन करावं लागणार आहे. आता माझं पहिल्यांदा मी लॉग इन केलेलं आहे त्याच्यामुळे ते इझिली लगेच ओपन होतं. मी त्याच्यावर भरपूर सारे काम हे टूल्स मी भरपूर यूज केलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला देखील सजेस्ट करणार आहे मी. तर नॉर्मली इथं गेल्यानंतर भरपूर सारे टेम्पलेट दिसतात, त्याच्यात फक्त तुम्हाला तिथं क्लिक करून एडिट करायचं फक्त. तिथं नाव दुसरं मी माझं नाव टाकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही नाव फक्त एडिट करायचं आणि तुमचा रिझ्यूम अगदी म्हणजे 10 मिनिटामध्ये तुम्ही इझिली रिझ्यूम बनवू शकतात. जर तुम्हाला तुमच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन लगेच माहिती म्हणून तर याचा फोटो आपण काढून टाकू आणि आपला फोटो टाकू. इथं सिम्पली इथं कॉपी पेस्ट करून दिला, झालं रिझ्यूम. अशा पद्धतीने तुम्ही इन्फॉर्मेशन एडिट करा, बाकीची खालची तुमचा एक्सपिरियन्स वगैरे टाका, प्रोजेक्ट वगैरे टाका, लगेच रिझ्यूम बनवून होतो. त्याच्यामध्ये सिम्पली 5-1 मिनिटामध्ये तुमचं काम आपल्याला स्पीड वाढवायचं. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघतात ते तर तुम्हाला यूज झाला पाहिजे, त्याच्यामुळे आपण हे सगळे टूल्स ॲड केले ते त्याच्यात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे की मराठी आपल्याला नॉर्मल ChatGPT झालं, जेमिनी झालं, त्याच्यावर आपण बघतो की मराठीमध्ये आपण कधी क्वेश्चन विचारत नाही, मराठीमध्ये ॲक्युरेट आन्सर नाही भेटत. त्याच्यामुळे ChatGPTच्या ऐवजी तुम्हाला एक टूल्स इथं ॲड करून दिलं आहे, ते तुम्ही हे करून पहा. तुम्ही जाऊ वेबसाईटला व्हिजिट द्याल, त्यानंतर तुम्हाला ते टूल्सबद्दल माहिती कळेल. त्याच्यानंतर मी एक एक्सटेन्शन पण ॲड केलं जे की माझ्यासाठी भरपूर हेल्पफुल आहे. आता तुम्ही भरपूर जण तुम्हाला सजेशन देताना येत असेल की तुम्ही कंपन्यांमध्ये जे लोक काम करतात त्यांच्याशी चांगलं बॉन्डिंग करा किंवा रेफरन्सनी कामं होतात भरपूर. तर रेफरन्सनी कामं होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्यांच्याशी बॉन्डिंग चांगलं बनवणं किंवा तुमचं जे तुम्ही एज्युकेशन आहे त्यांच्यासमोर तुम्हाला मांडता पण आलं पाहिजे ना. ते हे नेक्स्ट एक्सटेन्शन जे आहे ना ते त्याच्यासाठीच आहे. ते एक्सटेन्शनचं यूज काय मर्लिनी एक्सटेन्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर यूट्यूबचा व्हिडिओ जरी बघत असला ना तर त्याची 2 मिनिटात समरी साईडला सगळी तयार होते. त्याच्यामुळे ते भरपूर युजफुल ठरतं ते. त्याच्यानंतर दुसरा यूज काय आहे त्याचा की जेव्हा तुम्ही लिंक्डइन यूज करता ना त्याच्यानंतर तुम्हाला पोस्ट दिसतात लिंक्डइनवर. ते लिंक्डइनवर कमेंट करण्यासाठी ना हे जेमिनी टूल्स जे आहे ते भरपूर युजफुल आहे. कारण या पोस्टमध्ये काय आहे की वरती त्यांनी दिलेलं आहे थोडं त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन. त्याच्यावरून काय होतं की पॉझिटिव्ह रिप्लाय द्यायचा का आपल्याला कशा पद्धतीने रिप्लाय द्यायचा आहे. म्हणजे आपण त्याच्यावर नॉर्मली क्लिक केलं ना की ॲटोमॅटिक ते कमेंट जनरेट करतं. समोरच्याला काय वाटतं की भरपूर सारं यांनी रिसर्च केलेलं आहे, वाचली पोस्ट आणि त्याच्यानंतरच कमेंट केली. त्याच्यामुळे समोरच्यावर जे एक्सप्रेशन आहे ते चांगलं पडतं. तुमच्यासाठी ॲड केलेलं आहे मी एक्सटेन्शन हे. सिम्पली अशा पद्धतीने आपण कमेंट ॲड करून दिली. इथं तुम्ही बघू शकता की नॉर्मली एक कॅपजेमीचं थोडक्यात टाकलं ते सगळं त्यांनी मेन्शन केलं कमेंटमध्ये. त्याच्यामुळे ही एक्सटेन्शन तुमच्यासाठी भरपूर युजफुल होणार आहे. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही लिंक्डइनला मला फॉलो केलेलं नसलं ना, तुम्ही लिंक्डइनला जर असाल तर नक्कीच फॉलो करा. माझं नाव सर्च करा. आपले किती 1158 फॉलोअर झाले, त्याच्यामध्ये वाढ करून देऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथपर्यंत आलो आपण. हे एक्सटेन्शन तुम्ही नक्की यूज करा. त्याच्यानंतर आता एक पार्ट झाला आपला AI टूल्सचा जो की तुमच्यासाठी होता स्पेशली. आणि आता दुसरा जो पार्ट बघणार आहे तो पण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा, कारण तो इम्पॉर्टंट आहे.
आता तुम्ही जर एवढे सगळे बघितले टूल्स, त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की एखादं टूल्स मिसिंग करावं, याच्यामध्ये आणखीन एक टूल्स पाहिजे होतं जे की हेल्पफुल आहे, सगळ्यासाठी फायदा ठरेल त्याचा, तर नक्कीच तुम्ही तुमचं नाव टाका, ईमेल टाका आणि ते मेसेजमध्ये टाका मला कोणतं टूल्स तुम्हाला पाहिजे आणखीन ॲड, तुम्ही ॲड करीन. तुम्ही इथून सेंडवर क्लिक केल्यानंतर मला मेल येऊन जाईल डायरेक्ट. त्याच्यानंतर मी ते ॲड करीनच आपल्या वेबसाईटमध्ये. आणि खाली कॉन्टॅक्टचं इन्फॉर्मेशन दिले ते आपण लास्टला बघू. त्याच्यानंतर दुसरा पार्ट वेबसाईटचा, याच्यामध्ये आता आपण वेबसाईट डेव्हलपमेंट स्टार्ट केलेलं आहे आणि आतापर्यंत आपले 2-3 प्रोजेक्ट कंप्लीट पण झाले. नॉर्मल जर कोणाला वेबसाईट बनवायची असली तर एवढ्या टाईपची वेबसाईट इथं मी दिलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकतात की ब्लॉग मेकिंग झालं, पोर्टफोलिओ वेबसाईट झालं, बिझनेस वेबसाईट, ई कॉमर्स वेबसाईट, अशा भरपूर सारे वेबसाईट आपण बनवायला स्टार्ट केलेले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉर्मली आपल्याला कुठूनही बनवून भेटतात, पण आपण एकदम अफोर्डेबल प्राइसिंगमध्ये नॉर्मली वेबसाईट बनवायची 25-30 हजार रुपये घेतात. आपण फक्त 8,000 पासून स्टार्ट केलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणाला वेबसाईट बनवायची असेल किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला बनवायचं असलं तर तुम्ही नक्कीच त्यांना इन्फॉर्मेशन देऊ शकतात. आणि आता AI टूल्स तुमच्यासाठी होते आणि हे पण तुमच्यासाठी, याचं रेफरल तुम्ही नक्कीच एखाद्याला देऊ शकतात. जर एखाद्याला वेबसाईट बनवायची असली तर नक्कीच कॉन्टॅक्ट करायला सांगा. तर कॉन्टॅक्ट जर करायचं असलं ना, मी नॉर्मली खाली कॉलचं ऑप्शन दिलेलं आहे, याच्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये नंबर डायल होईल. सिम्पली तिथून कॉल क्लिक केल्यावर तुम्ही कॉल लावू शकतात मला. त्याच्यानंतर दुसरं व्हॉट्सअपचं पण ऑप्शन दिलेलं आहे, मी जीमेलचं पण ऑप्शन दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मला कॉन्टॅक्ट देखील करू शकता जर कोणाला वेबसाईट बनवायची असेल तर. त्याच्यानंतर अबाउटमध्ये आपलीच इन्फॉर्मेशन दिली, जे की वेबसाईट बनवायचं काम करतो आपण, त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे वरती दिले AI टूल्सबद्दल आणि दुसरं म्हणजे वेबसाईटबद्दल माहिती दिलेली आहे. बाकी काही नाही याच्यामध्ये. त्याच्यानंतर AI टूल्स बघितलं आपण. त्याच्यानंतर कॉन्टॅक्टचं, इथं कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही या फॉर्म देखील केलं तरी मला पण मेल येऊन जातो. आणि खालचे ऑप्शन्स. तर बस एवढंच होतं वेबसाईटमध्ये. तुम्हाला वेबसाईट कशी वाटली, कोणता पार्ट याच्यामधला चांगला वाटला, कोणता नाही आवडला, ते देखील तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आता तुम्ही वेबसाईट बघितल्या असं ना, आता वेबसाईट ही शोधायची कुठं, वेबसाईट भेटेल कुठं आपल्याला, ते पण एक महत्त्वाचा पार्ट आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असणारच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नॉर्मली गुगलला गेल्यानंतर इथं टाकायचं प्रथम AI हब. मी पहिलंच टाकलेलं आहे कारण प्रथम AI हबच आपल्याला व्हिडिओ बनायचा होता. त्याच्यानंतर इथं गेले तुम्हाला असला एक डॅशबोर्ड दिसेल या साईडला, तुम्हाला जो डॅशबोर्ड दिसून राहिला असा. त्याच्यामध्ये तुम्ही वेबसाईटवर क्लिक केलं की आपली वेबसाईट तुमच्यासाठी ओपन होणार आहे. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. याच्यामध्ये कोणते टूल्स ॲड केले पाहिजेत तुम्ही तो फॉर्म भरून नक्की सांगू शकतात. सो बाय. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. ज्यांना जे AI टूल्स यूज करतात आणि त्यांना शॉर्टकट पाहिजे होतं त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा व्हिडिओला. आणि आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर महत्त्वाचे कारण आपल्याला पॉझिटिव्हिटी भेटते सबस्क्रायबर वाढल्यावर. तर ठीक आहे, बाय.